हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज माझी ही मॉडेल आहे जिच्यावर मी मेकअप करून तुम्हाला दाखवणार आहे। तिची स्किन तुम्ही बघू शकता, जास्त काही प्रॉब्लेम्स नाही आहेत तिच्या स्किनवरती। चला तर मग आपण स्टार्ट करूया। सर्वात प्रथम मी तिला इथे लेन्स लावून घेतले। जे लेन्स मी घेतले आहेत त्याचा शेड जो आहे तो हेझल कलर आहे। जेव्हा पण आपण लेन्स लावतो तेव्हा समोरच्या क्लायंटला आपल्याला पूर्ण कॉर्नरला बघायला सांगायचं आणि वाईड गारेवरती आपल्याला जी लेन्स आहे ती ठेवायची असते। तशा पद्धतीने लावलं तर ती एकदम इझिली लागते। चला तर मग मेकअप करायला सुरुवात करते। सर्वात प्रथम मी इथे मॉइश्चरायझर घेतलेला आहे तिला, जे रेकॉर्डचं आहे। हा वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर आहे। पूर्ण स्किनवरती व्यवस्थित मी अप्लाय करून घेतलं पूर्ण स्किनवरती। तुम्ही वॉटर बेस्ड जो मॉइश्चरायझर आहे हा तुम्ही ड्राय स्किनसाठी जास्त करून यूज करू शकता। नेक्स्ट मी इथे तिला युरोप गर्लचं प्रायमर घेतलेलं आहे। जिथे पोर्स असतात त्या ठिकाणी आपल्याला याचं ॲप्लिकेशन करायचं असतं। प्रायमरचं काम हे आपलं स्किन स्मूथ करण्यासाठी जास्त अजून हेल्प होतो ते लावल्यावर, प्लस आपले पोर्स पण फील करतात। आता मी नेक्स्ट इथे करेक्टर घेतलेला आहे। करेक्टर जे आहे ते फॅशन कलरचा मी इथे घेतलेला आहे। त्याच्यामधला जो ऑरेंज कलरचा शेड आहे तो मी इथे यूज केलेला आहे। तिच्या अंडर आईजच्या खाली जिथे जिथे डार्क सर्कल होते तिथे तिथे त्याचं ॲप्लिकेशन केलं आहे। प्लस लिप्सच्या खाली, लिप्सच्या बाजूला आपल्या तिथे ब्लॅक असतं थोडं तिथे, आणि फोरहेडला मध्ये मध्ये ते छोटे पिंपल्स वगैरे होते, थोडेसे डाग होते जे की तुम्हाला कॅमेरामधून इथून एकदम स्किन दिसत नाही आहेत, पण ते जवळून मला तेवढे दिसत होते, त्यामुळे मी तिथे त्याचं ॲप्लिकेशन केलेलं आहे। ब्रशने ॲप्लिकेशन लावून झाल्यानंतर मी ब्लेंडर घेऊन नॉर्मल एकदम सॉफ्ट एकदम हलक्या हाताने त्याला जस्ट नॉर्मल ब्लेंड करून घेतलं। नंतर मी सेम पॅलेटमधून तिच्या स्किनच्या अकॉर्डिंग एक तो शेड घेऊन पूर्ण स्किनवर जिथे जिथे आपण ऑरेंज कलरचं करेक्टर लावलेलं आहे त्याच्यावर पुन्हा सगळीकडे लावून घेतलं कन्सिलर। मी ते ब्लेंडरनीच लावलेलं आहे। तुम्ही डायरेक्ट बघू शकता मी डायरेक्टचं ब्लेंडरचं यूज करूनच तिथे ॲप्लिकेशन करत आहे, जेणेकरून तिथे खूप जास्त प्रोडक्ट लागणार नाही आणि आपला जो डार्क कलर आपण तिथे ऑरेंज कलर लावलेला आहे तोही कवर होऊन जाईल। तुम्ही क्वांटिटी पण बघू शकता, ब्लेंडरने डायरेक्ट मी ॲप्लिकेशन करते त्यामुळे त्याची क्वांटिटी खूप जास्त लागत नाही, ज्यामुळे असा लेअरचं खूप जास्त लेअरवर लेअर असंही खूप जास्त वाटत नाही आहे, एकदम नॉर्मल लागलं जातं। नेक्स्ट मी इथे फॉरएव्हरचं फाउंडेशन घेतलेलं आहे आणि त्या फाउंडेशनमध्ये सेम पॅलेटमधून मी थोडंसं डार्क शेड ॲड करून तिच्या स्किनच्या अकॉर्डिंग शेड तयार करून घेतला आणि पूर्ण फेसवरती त्याचं ॲप्लिकेशन आता करून घेते व्यवस्थित। त्याच्या पूर्ण फेसवरती मी त्याच्या फाउंडेशनचं ॲप्लिकेशन करून घेतलं। हा जो मी लूक इथे करते आहे तो लूक मी माझ्या अकॅडमीमध्ये 1 डेचा लूक अँड लर्न सेमिनार ठेवला होता, त्यामध्ये माझ्या स्टुडंट्सला मी हा दाखवला होता। प्लस यामध्ये नवीन असं होतं की 2 साडी मिळून एक साडी वेगळ्या पद्धतीची कशा पद्धतीने नेसतात हे दाखवलं होतं। तुम्हाला जर ती साडी कशा पद्धतीने नेसतात हे बघायचं असेल तर माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवली आहे, तुम्ही जाऊन ते चेक करू शकता। नेक्स्ट मी आता इथे कन्सिलरचा यूज करत आहे। कन्सिलर मी इथे फॅशन कलरचा घेतला आहे, तो मीडियम शेड आहे, तो मी हायलायटर पोर्शनला लावून घेतला। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने लावलं आहे। जेव्हा तुम्ही पण मेकअप करतात तेव्हा फिनिशिंगसाठी आपल्याला जे कन्सिलर नंतर हायलायटर पोर्शनला लावायला लागतं ते अशाच पद्धतीने लावायचं असतं। तुम्हीसुद्धा जर मेकअप शिकत असाल, बिगनर असाल तर या स्टेप फॉलो करूनच नेहमी करत जा। तुमचा मेकअप एकदा करून कोणीही परफेक्ट होत नाही, त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे। प्रॅक्टिस जेवढ्या वेळा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढ्या वेळा तुमचा हळूहळू तुमच्याच कामामध्ये थोडंसं तुम्हाला स्वतः इम्प्रूव्ह झालेलं दिसेल, पण प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे। त्याच्यानंतर तुम्ही पण परफेक्ट नक्कीच व्हाल, एक छान असा मेकअप करायला तुम्हीसुद्धा शिकू शकता। तर अशा पद्धतीने मी त्याचं ब्लेंडिंग केलं होतं, पण मला अजून थोडंसं यामध्ये मी अजून फेअर शेड ॲड केला आहे, तो PSCचा घेतला होता मी इथे।
फेअर शेड घेतला आहे आणि तो कशा पद्धतीने घेतला आहे तुम्ही बघू शकता. तो पण सेम पोर्शनला मी लावला आणि सगळीकडे व्यवस्थित ब्लेंड करून घेतला त्याचासुद्धा. मला थोडा फेअर शेडमध्ये करायचा होता, सो त्यासाठी मला 2 कन्सिलर पहिले मी मीडियम शेड घेतला आणि आता मी फेअर शेड ॲड करून पुन्हा त्याचा कन्सिलर लावून सगळीकडे व्यवस्थित ब्लेंड करून घेते. मी ते खूप फास्टमध्ये दाखवत आहे, कारण जर मी तुम्हाला एकदम हळू दाखवलं असतं तर तुम्हाला व्हिडिओ खूप लेंदी झाला असता. सो मी एकदम फास्ट फॉरवर्ड करून तुम्हाला दाखवते. पण आय होप तुम्हाला हे सगळ्या स्टेप्स व्यवस्थित समजत असतील. जर तुम्हाला एखादी स्टेप समजली नसेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता, त्यामध्ये मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करेल. नेक्स्ट मी आता इथे जे पावडर ॲप्लिकेशन करणार आहे, लूज पावडरचं ॲप्लिकेशन करणार आहे. यासाठी मी शिल्सची पावडर घेतलेली आहे, जी बनाना पावडर आहे शिल्सची. मी एकदम कमी अमाऊंट त्याची घेऊन पावडर पफनी व्यवस्थित लावून घेतली. जेव्हा आपण लूज पावडर लावतो तेव्हा अंडर आईजच्या खाली थोडं जास्त लावत जा, जेणेकरून तिथे क्रीज लाईन पडणार नाही आणि तिथे जास्त थोडं क्रीम बेस वगैरे काही फाउंडेशन असतं ते थोडं जास्त असतं त्यासाठी. नेक्स्ट मी इथे कॉम्पॅक्ट पावडर घेतली आहे. कॉम्पॅक्ट पावडरसाठी मी आय मॅजिकच्या पॅलेटमधून मीडियम शेड आणि फेअर शेड जे आहे ते मिक्स करून इथे कॉम्पॅक्ट पावडरचा यूज घेतलेली आहे आणि मी पावडर ब्रशचा यूज करून इथे व्यवस्थित सगळीकडे ब्लेंड करून घेतली. तिचा चेहरा, नेक पोर्शन सगळं व्यवस्थित मी इथे कवर करून घेतलं. त्यानंतर मी इथे नेक्स्ट आता कॉन्टरचा यूज करणार आहे. कॉन्टरचा यूज करण्यासाठी पण मी सेम पॅलेटचाच यूज केलेला आहे, त्याच्या आय मॅजिकचा. त्याच्यामधून कॉन्टर घेतलेला आहे आणि कॉन्टर बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने त्याचं ॲप्लिकेशन करते ते. मी ज्या पण स्टेप शिकवते आय होप तुम्हाला व्यवस्थित समजत असतील त्या. तुम्हाला जर माझ्या या व्हिडिओमधून जर भरपूर काही शिकायला मिळत असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही आता बघू शकता मी कुठे कॉन्टरचा यूज केलेला आहे आणि कशा पद्धतीने त्याचं ॲप्लिकेशन केलेलं आहे हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. चला तर मग पुढे नेक्स्ट बघूया. आता नंतर मी इथे ब्लशचा यूज केलेला आहे. ब्लश वापरताना कधी पण ब्लश हे नेहमी जर आपण ब्रशने लावतो तर एकदम नॉर्मल कमी घ्यायचं आहे आणि भले ते तुम्हाला 3-4 वेळा घ्यावं लागलं तरी चालेल, पण एकदम कमी याच्यामध्ये घ्यायचं. कारण ब्लश जर जास्त लागलं तर काय होऊ शकतं, मध्येच पिंक जास्त धब्बा असा पडू शकतो. त्यासाठी खूप कमी प्रमाणात ब्रशचं हे करून मगच आणि ते पण टॅप करून घ्यायचं आणि मगच त्याचं ॲप्लिकेशन करायचं. आणि ॲप्लिकेशन करताना ब्रशचं तुम्ही एकदम हलक्या हाताने करायचं आहे, लांब पकडायचं आहे, तेव्हाच तो व्यवस्थित लागला जातो. आता ॲप्लिकेशन तुम्ही बघितलं असेल मी कशा पद्धतीने केलं आहे त्याचं. नेक्स्ट मी इथे हायलायटर घेतलेलं आहे, PSCचं घेतलं आहे हायलायटर. PSCचं हायलायटर मी एकदम सॉफ्ट, एकदम कमी घेऊन ते व्यवस्थित पूर्ण जिथे ब्लश लावलं होतं तिथे व्यवस्थित मी लावून घेतलं सगळीकडे. त्याच्यानंतर मी खूप जास्त नाही घेतलं, एकदम कमी घेऊन मी जस्ट स्प्रेड करते ते व्यवस्थित त्याला. आणि तुम्ही बघितलं असेल मी आता फोरहेडला लावलेलं नाही आहे, फक्त मला त्याच्या टिकलीच्या तिथे एकदम फक्त थोडंसं हवं होतं आणि नोजला हवं होतं. मी वरती फोरहेडला यावेळेला तिचं म्हणजे हायलायटर आहे ते लावलं नाही आहे. आणि नेक्स्ट मी इथे जे फॅन्टा ब्युटीचं हायलायटर घेतलं आहे आणि ते घेऊन प्लस त्याच्यामध्ये ब्लश पण थोडा घेतला होता, कारण मला थोडंसं ब्लश पिंक हवा होता, तिचा ब्लश दिसत नव्हता. सो त्यामुळे मी थोडंसं तिथे अजून ॲड केलं आहे त्याच्यामध्ये, पण दोन्ही मिक्स करून लावलेलं आहे. कारण फॅन्टा ब्युटीचा जो हायलायटर आहे तो खूप छान आहे, म्हणजे त्याचा पार्टिकल एकदम खूप मस्त आहेत. त्याचा इफेक्ट असा लांबून जरी दिसत नसेल तरी चेहऱ्यावर जवळ आल्यानंतर खूप छान असा ग्लो दिसतो त्याचा. सो मी तो आणि ब्लश हे दोन्ही घेऊन नंतर हायलायटर लावलं आहे.
ते झाल्यानंतर मी इथे फिक्सरनी तिचा जो मेकअप होता तो फिक्स करून टाकला. यानंतर मी आय मेकअप तिचा केला होता, पण आय मेकअप मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत नाही आहे. तुम्हाला आय मेकअप बघायचा असेल याचा फुल ट्युटोरियल तर माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहे. कारण आत्ताचा जर दाखवला असतं तर खूप मोठा झाला असता व्हिडिओ, म्हणून मी नाही दाखवला. इथे मी तिची बिंदी लावून घेतली आणि लिपस्टिक लावून तिचा जो मेकअप होता तो इथे डन झाला होता. यानंतरचा जो आय मेकअपचा व्हिडिओ मी टाकणार आहे तो बघायला विसरू नका, कारण त्याच्यामध्ये हा आय मेकअपचा फुल ट्युटोरियल मी याच्यामध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असा आय मेकअप तिचा झाला आहे आणि त्याच्यामध्ये डिफरंट असं मी लायनर लावला आहे यामध्ये. तर बघायला विसरू नका आणि तुम्हाला मेकअप कसा वाटला याचा नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच मी तुम्हाला पूर्ण फुल तिचा जो मेकअप झालेला आहे तो फायनल लुक मी तुमच्यासमोर घेऊन येते. आणि ह्यानंतरसुद्धा मी तिचं जे हेअरस्टाईल केली होती तीसुद्धा खूप छान झाली होती. त्यामुळे हेअरस्टाईलचं पण मी ट्युटोरियल तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तर तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका. इथे तिचा फायनल लुक रेडी झालेला आहे. मी लवकरच तुमच्यासमोर ती ज्वेलरी घालून तुमच्यासमोर घेऊन येते. तर हा तिचा फायनल लुक झालेला आहे. कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंट करून नक्की सांगा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.